सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक कमीत कमी 15 ते 20 वाक्य तुम्ही लिहून काढायची जी बरोबर असतील. म्हणजे बरोबर असलेली अशी 15 ते 20 वाक्य एक वेगळी वही करून त्या वहीत रोज लिहून काढायची. आता ही वाक्य तुम्हाला कुठे मिळतील तर एकतर तुम्ही पुस्तकातून घेऊ शकता किंवा तुम्ही युट्यूब चॅनल वरून घेऊ शकता किंवा गुगल वरून काही वाक्य सर्च करून ती घेऊ शकता किंवा इव्हन पिंटरेस्ट वर सुद्धा तुम्हाला वाक्य मिळू शकतात. ग्रामर पुस्तकातून, व्याकरणाच्या पुस्तकातून घेऊ शकता. पाठ्यपुस्तकं जी इंग्लिशची आहेत 1ली ते 12वीची त्यातूनही घेऊ शकता. तुमच्या लेव्हलनुसार ही वाक्य तुम्हाला निवडायची आहेत जी तुम्ही पाठ कराल आणि लक्षात ठेवाल आणि बोलू शकाल. खूप वरची लेव्हल पण नको आणि खूप अतिशय सोपी अशी वाक्य सुद्धा नको. प्रत्येकाची लेव्हल वेगळी आहे, ते तुमचं तुम्ही सहजपणे ठरवू शकाल. तर पहिली स्टेप अशी ही 10 ते 15 वाक्य कमीत कमी, 20-25 जितकी घ्याल तितकं अधिक चांगलं. ऑफकोर्स आपण 15 मिनिमम धरूया. 15 वाक्य वहीत लिहायची पहिली स्टेप. दुसरी स्टेप आता मोठ्यांदा ती 15 वाक्य परत परत प्रोनाउन्सिएशन बरोबर आहे ना, म्हणजे उच्चार त्याचा बरोबर आहे ना, हे हल्ली गुगलवर सुद्धा तुम्हाला उच्चार मिळतो. माईक असतो, त्या माईक वरून तुम्हाला उच्चार समजतो की त्या शब्दाचा उच्चार काय आहे. तो जरा 2-3दा वाचून उच्चार बरोबर करून ती वाक्य मोठ्यांदा म्हणायची. कमीत कमी 5 वेळा. कमीत कमी 5 वेळा उच्चार चेक करून ती लिहिलेली 15 वाक्य मोठ्यांदा म्हणायची. मोठ्यांदा म्हणायची महत्वाचं आहे. तोंडातून शब्द बाहेर यायला हवेत, कारण बरेचदा प्रॉब्लेम हाच असतो की मनात तुम्ही एक वेळ विचार करतही असाल पण ते तोंडातून शब्द येताना अडखळतात आणि त्यासाठी ते मोठ्यांदा म्हणणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून ती वाक्य मोठ्यांदा म्हणायची आहेत कमीत कमी 5 वेळा. ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप. म्हटलेली वाक्य एकदा नुसती वही बंद करून म्हणून पहा कितपत तुम्हाला जमता येते. जर तुम्हाला वाटलं की मला पुष्कळच चांगलं जमतंय, चुकत नाहीये माझं, तर परत एकदा व्यवस्थितपणे उच्चार बरोबर करून ती वाक्य म्हणा मोठ्यांदा आता परत. आणि म्हणताना त्याचा मोबाईलवर किंवा तुमच्या लॅपटॉपवर एकतर व्हिडिओ तरी करा, नाहीतर ते तुम्ही जे म्हणताय ते रेकॉर्ड तरी करा. ते रेकॉर्ड करायचंय किंवा त्याचा व्हिडिओ करायचाय मोठ्यांदा ती वाक्य म्हणून. तो व्हिडिओ तयार झाला की पुढची स्टेप आता आहे की तो व्हिडिओ, तुम्ही व्हिडिओ असेल तर व्हिडिओ, रेकॉर्डिंग केलं असेल तर रेकॉर्डिंग, तुम्ही ऐकायचंय की मी कसं म्हटलं हे स्वतःच ऐकायचंय. आता उच्चार तुम्ही पाहिले आहेत बरोबर काय आहेत ते, वाक्य तुमच्या जवळ आहेत वहीत, मी किती बरोबर बोलले हे तुम्ही सहजपणे स्वतः चेक करूच शकाल. जर तुम्हाला वाटलं की माझं 99%, 95% करेक्ट आहे तर नो प्रॉब्लेम, जमलंच तुम्हाला. समजा वाटलं की नाही अजून 80%च माझं बरोबर आहे, असं जर वाटलं तर परत एकदा प्रयत्न करायचा. त्याहून कमी टक्के बरोबर असेल तर परत प्रयत्न करत राहायचा जोपर्यंत कमीत कमी 90 ते 95% किंवा 100% तुमचं बरोबर बोललं जात नाही. मोठ्यांदा तोंडातून ती वाक्य बरोबर बाहेर पडत नाहीत करेक्ट उच्चारांसह, तोपर्यंत परत ती प्रोसेस रिपीट करायची. जेव्हा ती वाक्य तुमची परफेक्ट येतील तोंडातून बाहेर आणि तुमचा व्हिडिओ म्हणा किंवा रेकॉर्डिंग म्हणा तुमचं तुम्हाला वाटेल की अगदी परफेक्ट झालंय, त्यावेळेला ती 15 वाक्य झाली माझी असं समजायचं. आणि रोज म्हणजे आता आज मी 15 वाक्य केली, उद्या मी वेगळी 15 वाक्य घेणारे, सेम प्रोसेस मध्ये म्हणत राहणारे आणि आधी झालेली 15 वाक्य परत एकदा म्हणून बघणारे. अशी परत रिपिटेशन परत म्हणत राहायची आहेत. रोज कमीत कमी अर्धा तास अगदी निश्चितपणे यासाठी काढायचाच आहे, कारण हा तुमचा स्वतःचा संकल्प आहे की मी इंग्लिश मधून बोलू शकणार आहे आणि ते सुद्धा अस्खलितपणे, आणि यासाठी एवढा प्रयत्न करायला निश्चितच हरकत नाही. म्हणून अर्धा तास कमीत कमी इंग्लिश साठी काढायचा आहे. कधीही काढा तुमच्या वेळेनुसार. मोठ्यांदा म्हणा आणि मोठ्यांदा बोलून पहा. आणि जेव्हा तुम्ही अशी प्रॅक्टिस करत राहाल, आता समजा 8 दिवस मी असं सलग केलं तर 8 दिवसामध्ये कमीत कमी एक आपण 15 धरलं तर 15, 18, 20 असे म्हणजे 120 वाक्य तुमची तयार होतील.
8 दिवसांनी परत पहिल्या दिवशी जे काही केली आहेत वाक्य तुम्ही तयार, ती परत परत म्हणत राहायची, ती सोडून द्यायची नाहीये. नाहीतर काय होईल की नंतर विसरायला होईल, पुढचं पाठ करत राहाल, मागचं सपाट नको व्हायला. आणि त्यासाठी एक साधारण आठवड्याने परत सगळी वाक्य एक दिवस सेपरेट ठेवा रिव्हिजनचा. 8 दिवसात जी काही वाक्य झाली असतील 100 ते 120, ती न बघता कशी बोलता येत आहेत आपल्याला, म्हणजे आता ते बोलणंच झालं, कारण आता वाचत नाही आहात तुम्ही, मोठ्यांदा म्हणताय म्हणजे तुम्ही बोलताय. कशी म्हणता येत आहेत आपल्याला, कशी बोलता येत आहेत, हवं तर रेकॉर्ड करत जा, व्हिडिओ करत जा, स्वतः पाहत जा, जिथे कुठे चुकतंय त्याची परत परत रिव्हिजन करत राहा. आणि अशा पद्धतीने भरपूर वाक्यांचा साठा तुमचा तयार होईल, जो तुम्ही सहजपणे आपोआप बोलू शकाल, मग सहज तोंडातून बाहेर येईल. हे फक्त 8 दिवसामध्ये 120 हे प्रमाण, ते सुद्धा फक्त 15 वाक्य रोज करून. जितकं तुम्ही प्रमाण वाढवाल तितका साठा तुमचा अधिक जास्त होत जाईल. एका वर्षाने पहा किती भरपूर वाक्य तुमच्या हातात असतील, साठा तयार असेल आणि सहजपणे तुम्ही बोलायला कधी लागाल हे तुमचं तुम्हालाही समजणार नाही. निश्चित हा प्रयत्न करा. अगदी प्रभावी, खात्रीदायक असा हा उपाय आहे, खात्रीशीर अशी पद्धत आहे. निश्चितच प्रयत्न करा. एका महिन्यात किती फरक पडतोय ते निश्चित मला ह्या कमेंटमधून, या व्हिडिओच्या कमेंट्समधून कळवा. ऑल द बेस्ट टू ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. हा एफर्ट तुमचा निश्चित फलदायी होईल. बेस्ट ऑफ लक टू यू आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे की ज्यांना ऍडव्हान्स्ड इंग्लिश शिकायचं आहे, म्हणजे बेसिक इंग्लिश आणि ऍडव्हान्स्ड, बेसिक पेक्षा जरा वरच्या लेवलचं ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे, त्यांच्यासाठी मी ऍडव्हान्स्ड इंग्लिश स्पीकिंग कोर्स 7 एप्रिल 2025 पासून सुरू करते. 3 महिन्याचा कोर्स आहे. 7 एप्रिल 2025 ते 7 जुलै 2025. याच व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्या कोर्स बद्दलची संपूर्ण माहिती मी देतेय. ज्यांना इंटरेस्ट असेल ते मला व्हॉट्सअप मेसेज करूच शकतात. सो थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.